नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नाशिक जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येत आहेत। या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन एकतर इंटरव्ह्यू बेसवरती या ठिकाणी केलं जातं, नाहीतर तुमच्या अंतिम वर्षाच्या गुणांकांच्या बेसवरती मेरिट या ठिकाणी लावलं जातं। त्यामुळे तुम्हाला या पदांकरिता परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। ओके, आपण ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल। ओके, अर्थात ही कंत्राटी पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट हे पद आहे, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे। त्याकरिता इसेन्शियल रिक्वायर्ड क्वालिफिकेशन पहा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हू हॅविंग MPH MHA MBA इन हेल्थ ज्यांच्याकडे आहे तसे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। पण SC साठी 1 जागा, ST साठी 1, NTC साठी 1 आणि NTD साठी 1 जागा, अशा 4 जागा या प्रवर्गातील उमेदवारांकरिता आहे। 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे। नंतर जे काही पद आहे स्टाफ नर्स फिमेल NHM अर्थात 25 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जात आहे। स्टाफ नर्स मेल हे देखील पद आहे। नंतर स्टाफ नर्स फिमेल 15 वित्त आयोगानुसार 10 जागा भरण्यात येत आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन देण्यात येत आहे। लॅब टेक्निशियन हे देखील पद आहे, एकूण 6 जागा भरण्यात येत आहे। 12th प्लस डिप्लोमा इन DMLT प्लस 1 इयर एक्सपिरियन्स या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जर तुमची या ठिकाणी नियुक्ती झाली, जर तुम्ही 10 वर्ष सेवा दिली, सलग 10 वर्ष सेवा दिल्यानंतर तुम्हाला शासकीय सेवेमध्ये कायम देखील केलं जातं। त्यामुळे जरी ही आत्ता कंत्राटी पदभरती असेल तरी शासकीय सेवांमध्ये तुम्हाला कालांतराने या ठिकाणी परमनंट देखील केलं जातं। ओके, याकरिता पहा नमुन्यातील अर्ज, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अर्ज फिलअप करून भरायचा आहे हा फॉर्म। वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, सर्व वर्षाचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे। गुणपत्रिका असेल, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये तुम्ही काम केलं असाल तर त्या कामाचा अनुभव सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन दिनांक 25 मार्च 2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता सभागृह नवीन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। ओके, आता हा अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तत्पूर्वी तुम्हाला तुमची नियुक्ती जी आहे ते 11 महिने 29 दिवसांकरिता केली जाते। ओके, खुल्या प्रवर्गातील जर तुम्ही उमेदवार असाल तर 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला भरायचा आहे आणि राखीव प्रवर्गातून जर तुम्ही असाल तर 100 रुपये तुम्हाला चलन भरायचं आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड मिशन वेलफेअर सोसायटी नाशिक यांच्या नावाने। ओके, तर हे DD तुम्हाला बँकमध्ये भरायचं आहे। आता तुम्हाला जो नमुना देण्यात आलेला आहे, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ते पहा। ओके, ह्या अर्जाचे तुम्हाला A4 साईजमध्ये प्रिंटआउट करून घ्यायचं आहे आणि न चुकता व्यवस्थितपणे सर्व काही माहिती जी आहे ते अचूकपणे भरायचं आहे। ओके, याचबरोबर तुम्हाला एक लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील भरायचं आहे। ओके, इथे तुमचं नाव असेल, तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी आवेदन केलेलं आहे त्या पदाचा उल्लेख देखील करायचा आहे। नंतर तुम्हाला तुमची जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमचे अपत्य किती आहे ते या ठिकाणी संख्या लिहायचं आहे। जर अविवाहित असाल तर 00 असं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।